मृत्युंजय प्रभू येशूच्या मंडळीला पास्टर सुनील जामनिकचा सलाम। आशा आहे की आपण सर्वजण प्रभूमध्ये आनंदित आहात। देवबापाच्या वचनामधून आपण थोडा वेळ विचार करू, चर्चा करू। बघा, आपलं हे तारण पावलेलं जीवन आहे। आपण आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आलेले आहोत, स्वर्गीय राज्यामध्ये आलेले आपण लोक आहोत। तारण पावलेलं जीवन म्हणजे आध्यात्मिक जीवन। आणि मग या आध्यात्मिक जीवनासाठी देवबापाने पोषण दिलेलं आहे। या आध्यात्मिक जीवनासाठी देवबापाने अन्न दिलेलं आहे। या आध्यात्मिक जीवनाची काळजी घेतली जावी अशी व्यवस्था देवबापाने केलेली आहे। जशी या जगामध्ये आपली देहाची आणि सांसारिक शारीरिक अवस्था, या संसाराची जशी काळजी होते, ह्या आयुष्यापुरत्या संसाराची काळजी या जगामध्ये घेतली जाते, ती आपण आपल्या स्वबळाने घेतो, प्रभूच्या साह्याने घेतो। परंतु आध्यात्मिक जीवन हे पूर्णपणे पवित्र आत्म्यावर अवलंबून आहे, पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनामध्ये अवलंबून आहे। आणि म्हणून या तारण पावल्या जीवनाचे जे नियम आहेत, बघा त्याचे नियम आहेत सहभागिता, देवाच्या सानिध्यामध्ये राहणे, मंडळीच्या सानिध्यामध्ये राहणे, या पवित्र लोकांच्या सानिध्यामध्ये राहणे, देवाच्या वचनांचं सेवन करणे, देवाच्या वचनांचं वाचन करणे। योहानाच्या शुभवर्तमानामध्ये 6व्या अध्यायामध्ये देवबापाचं वचन आपल्याला काय सांगते, 47 पासून 51 पर्यंत जर तुम्ही वाचाल तर त्यामध्ये म्हटलेलं आहे, योहान 6:47 ते 51 मध्ये म्हटलेलं आहे, प्रभू येशू ख्रिस्त सांगतो की मी जीवनाची भाकर आहे, मी स्वर्गातून उतरलेली जीवनाची भाकर आहे। ही भाकर जो खाईल तो सर्व काळ जगेल, त्याला तो मरणार नाही, सर्व काळ जगेल। आपल्याला माहिती आहे ही भाकर आपण कशी खावी, है ना। त्याचा देह भाकर म्हटलेला आहे प्रभू येशू ख्रिस्ताने। ते वचन तुम्ही वाचा, है ना। प्रभू भोजनाचा संदर्भ यामध्ये आहे। मग आपल्यामध्ये जर देवाचं वचन आहे तर आपल्यामध्ये देवाच्या क्वालिटीज आहेत, है ना। आध्यात्मिक जीवनाच्या क्वालिटीज देवबापाच्या वचनाला सेवन केल्याशिवाय आपल्यामध्ये येत नाहीत। इफिस्करास पत्रामध्ये बघा 6व्या अध्यायामध्ये आपण 22 पासून तर 24 वचनांमध्ये पाहतो। त्यातलं एक वचन मी तुम्हाला वाचून दाखवत आहे। सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्व व पवित्रता यांनी युक्त असा देव सदृश्य नवा मनुष्य आपण धारण करावा। सत्याद्वारे निर्माण होणारे म्हणजे पवित्र शास्त्र वाचनाद्वारे, प्रभूच्या सानिध्यात राहण्याद्वारे। या जगात जर आपण राहतो, देवापासून दूर, देवाच्या सहभागितेपासून दूर जर आपण राहतो, तर आपल्यामध्ये सत्याद्वारे निर्माण होणारे नीतिमत्व होत नाही। हे जग आम्हाला स्वार्थीपणा, धूर्तपणा शिकविते, आध्यात्मिक बांधणी होत नाही। देवाच्या सानिध्यात, मंडळीमध्ये देवबापाच्या वचनांचं वाचन केल्याने, देवाच्या वचनांचं मनन केल्याने, प्रभूच्या सानिध्यात वेळ घालविल्याने आपण सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्व व पवित्रता यांनी युक्त असा देव सदृश्य मनुष्य आपण बनतो, नवा मनुष्य आपण धारण करतो। आणि तोच तो आहे देवाचं प्रतिरूप। सुरुवातीपासून देवाला मनुष्य त्याच्या प्रतिरूपाचा घडवायचा होता ना। मग आज आम्ही प्रभूच्या सानिध्यात राहून देवाच्या वचनांचं वाचन करून देवाच्या प्रतिरूपाचं घडतो। आपल्याला देवबापाने रोमकरास पत्रामध्ये बघा संत पौल आम्हाला काय शिकवतात ना, या युगाशी समरूप होऊ नका, है ना। देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय हे तुम्ही जाणून घ्यावे, म्हणून या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या। आपले स्वतःचे रूपांतर कसे होईल? पवित्र शास्त्र वाचनाशिवाय आपले रूपांतर कसे होईल? आध्यात्मिक ज्ञान पवित्र शास्त्र वाचनाशिवाय आपल्याला कसं मिळेल? फक्त आम्ही रविवारची भक्ती अटेंड केल्याने आम्हाला आध्यात्मिक ज्ञान मिळेल का? तेवढ्यापुरतं ते मिळेल, देवाचे सेवक जे शिकवतात ते। परंतु व्यक्तिगत आपली बांधणी, आत्मिक मजबूती, आत्म्याने बलवान आम्ही कसे होणार? आम्हाला दैहिकदृष्ट्या जर धष्टपुष्ट राहायचं आहे, आमचं शरीर जर आम्हाला धष्टपुष्ट करायचं आहे, निरोगी आम्हाला राहायचं आहे, तर आम्ही हे अन्न खातो, शारीरिक अन्न आम्ही खातो। आम्हाला जर आत्म्याने जर धष्टपुष्ट आणि बलवान राहायचं आहे, तर आम्ही पवित्र शास्त्र, हे अन्न, ही जीवनाची भाकर, हे वचन आम्ही सेवन केले पाहिजे, आम्ही खाल्ले पाहिजे। तरच आम्ही आत्म्याने बलवान होऊ आणि तरच आम्ही या धूर्त, या दुष्ट जगामध्ये आम्ही आत्मिक जीवनामध्ये स्थिर राहू। म्हणून रविवारची सहभागिता, पवित्र लोकांची, मंडळीची सहभागिता, आपली व्यक्तिगत प्रार्थना, आपल्या घरामध्ये प्रार्थना, पवित्र शास्त्राचं वाचन, वचनांना पाठ करणे, वचनांना सेवन करणे, ही आपली फार मोठी गरज आहे। कारण की आपण तारण पावलेले आध्यात्मिक लोक आहोत। प्रियांनो, आपण जर आपलं जीवन देवबापाच्या वचनांनी जर भरलं नाही, तर हे जग जे स्वार्थी आणि दुष्ट आहे, हे आपलं जीवन त्याच्या संस्काराने भरेल आणि हा व्यक्ती देवाच्या प्रतिरूपाचा घडत नाही।
आपल्याला देवाच्या प्रतिरूपाचं व्हायचं आहे, हे ना, आपल्याला स्वर्गामध्ये पोहोचायचं आहे आणि देवाचं प्रतिरूपच स्वर्गात पोहोचेल. म्हणून पवित्र शास्त्र वाचन, रविवारची सहभागिता, पवित्र लोकांची सहभागिता, पवित्र जनांची सहभागिता ही आपली गरज आहे. यामध्ये स्थिर राहा, यामध्ये टिकून राहा. परमेश्वर आपल्या सर्वांसोबत आहे. देवाने आपल्याला कृपा पुरविली आहे. पवित्र आत्म्याचा आपल्याला सहाय्य मिळालेला आहे. सलाम सर्वांना.